नमस्कार मंडळी, चला तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्हाला जायचं होतं सैलानी बाबा म्हणजेच पिंपळगाव येथे. तर पिंपळगाव येथे खूप प्रसिद्ध दैवत म्हणजे सैलानी बाबा आमच्या इथे खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही इकडे आलो ना तर आणि माझ्या मम्मीचं पण मामाचं गाव आहे, त्यामुळे आम्ही तिथं जाणं येणं चालूच राहतं. आणि तिथं माझ्या मावस बहिणी पण आहेत 2. नंतर जरा आम्ही चिखलीमध्ये थांबलो. तर थोडंसं दुकानामध्ये थांबलो काही काही व्हरायटी बघायला. नंतर आम्ही गेलो श्री रेणुका माता मंदिर येथे, चिखली येथे. तर खूप प्रसिद्ध दैवत आहे हे. तिथं फोटो वगैरे क्लिक केले. फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी रवाना झालो. म्हणजेच पूर्तता केली आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं तर आहे. मग मस्त दर्शन झालं. नंतर थोडं प्रसाद वाटप वगैरे म्हणजे प्रसाद वगैरे घेतला. नंतर आम्ही तसंच डायरेक्ट तिथनं पुढच्या प्रवासासाठी पूर्तता केली. म्हणजेच आम्ही आमच्या वाहिन्या वगैरे सोडल्या होत्या तिथे. तर तिथून आम्ही आमच्या वाहिन्या घेतल्या आणि डायरेक्ट आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर पुढचा प्रवास आमचा थोडासा लांबचा होता, बट आम्हाला तो खूप आनंदात घालवायचा होता. तर अशा प्रकारे आम्ही गाडीवर वगैरे बसलो, रोडला हायवेला लागलो. तर आमच्यासोबत होतं ऋषीदादा, म्हणजेच त्याचं जे जस्ट एंगेजमेंट झाली आहे तो, आणि त्याचा साला खूप छोटा आहे त्याचा, बट आमच्यासोबत तो पण होता आमच्यासोबत. तर प्रवासामध्ये आम्हाला खूप साऱ्या नाही का गोष्टी दिसल्या. जसं की मी खूप दिवसानंतर ह्या रोडने आलो आहे. हा रोड एकदम भारी होता आणि या रोडमध्ये नाही का विविध गोष्टी चेंजेस झालेत, तर वेगवेगळं वाटत होतं थोडंसं. तर फर्स्ट टाईम मला नाही का मी आलो त्यांच्या घरी, त्यांच्या घराची पूजा होती तेव्हा. तर भारी वाटत होतं तेव्हा. मग एकदम म्हणजे नाही का डेंजर रस्ता होता. तर आता थोडंसं रस्त्याचं बांधकाम वगैरे झालं आहे, थोडं भारी वाटतं आहे ॲक्च्युली. आणि मग नंतर आम्ही गेलो डायरेक्ट त्यांच्या घरी. घरून डायरेक्ट सैलानी बाबाचं दर्शन घ्यायला गेलो. तिथून जाताना खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या, जसं की क्लुझर वगैरे होती. खूप सारे लोक लांबून लांबून दर्शनासाठी आले होते. तर दर्शनासाठी पण आले होते आणि खूप सारे लोक नाही का वेगवेगळ्या गोष्टी बघण्यासाठी पण येतात. काही लोक तिथं नाही का हे असतं, संदल वगैरे असतं तेव्हा पण खूप छान असतं, त्याच्यासाठी पण येतात लोक लांबून लांबून. तर माझा विचार चालू यावर्षी, बघू जमलंच तर आपण जाऊ संदलसाठी. ताजे पण खूप फोर्स करत आहेत त्याच्यामुळे. तर नंतर मग आम्ही गेलो डायरेक्ट पायी. थोडंसं तिथं गाडी पार्किंग केली. गाडी पार्किंगचे आम्हाला काही पैसे वगैरे नाही पे करावं लागले, फ्रीमध्ये पार्किंग होती. पार्किंग केली गाडी. नंतर आम्ही डायरेक्ट निघालो याला दर्शनासाठी. खूप सारी गर्दी होती तिथे. त्यांचा व्हिडिओ घेतला मी. नंतर 2 जणं चालले होते बघा, तर सोबत चालले होते. नंतर मग मी दिला मोबाईल खिशामध्ये टाकून, कारण मला खूप जिव्हार आला तो मोबाईल पकडायचा. कारण तिथं नाही का मोबाईल पकडावं का आपण बघावं असं होतं ना, त्याच्यामुळे मग मी थोडंसं मोबाईल खिशामध्ये टाकून दिलेला आहे. व्हिडिओ वगैरे भारी आला आहे बघा तरी पण. तर नंतर आम्ही गेलो डायरेक्ट दरबारात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतल्यानंतर थोडंसं राऊंड मारला मंदिराचा, त्या दर्ग्याचा राऊंड मारला. तिथं खूप सारे लोक नाही का खेटा घ्यायसाठी आले होते. म्हणजे नाही का ते असतं ना वगैरे, तंत्रमंत्र वगैरे त्या टाईपचं असतं ते. मला पण एवढं फिक्स नाही माहिती. तर भारी वाटत होतं, नवीन काहीतरी गोष्टी. आणि गर्दी तर खूप होती तिथे. आणि संदलच्या वेळेस तर आहे ना 10-15 दिवस यात्रा असते. भारी असतं त्यांचं तिथं. माझ्या मावशीचा मुलगा गेला होता, तो सांगत होता तेव्हा मला व्हिडिओ कॉल पण केला होता, त्याने सांगितलेलं भारी असतं तेव्हा तिथं. तर सैलानी बाबा नाही का आमच्या पूर्ण विदर्भ स्टाईलला, म्हणजे गजानन बाबा आणि पिंपळगाव सैलानी बाबा हे नावाने प्रसिद्ध दैवत आहे. अशा प्रकारे हा भारी वाटतं तिथं नाही का. पेढा वगैरे घेतला, तर आवडल्यास लाईक शेअर वगैरे घेतल्यानंतर मग थोडासा प्रसाद वगैरे घेतला चॅनलला आणि डायरेक्ट आम्ही त्यांच्या घरी गेलो. तर घरी जायसाठी नाही का मग पहिलं शेतामध्ये जायचं होतं आम्हाला. तर डायरेक्ट आपण शेतात भेटू आता.